मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, नुकत्याच राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि आता नगरपालिका निवडणुकानंतर नगराध्यक्ष, गटनेता किंवा स्थायी सभासद सदस्य वगैरे याची निवड चालू आहे. आणि नगराध्यक्षासाठी संपूर्ण बहुमत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सभागृहात 100% बहुमत अध्यक्षाच्या बाजूने असणं हेही महत्त्वाचं आहे. मग अशा वेळेस काही समित्या गठीत करणं किंवा बाकीच्या राजकीय व्यवस्था करण्यासाठी म्हणून अनेकांना तडजोडी कराव्या लागतात. मग कधी कधी अशी परिस्थिती होते मंडळी की निवडणुकीमध्ये ऐन आपण एकमेकाच्या कट्टर विरोधक असतो किंवा कट्टर विरोध म्हणून एकमेकाच्या विरोधात आपण निवडणुका लढवतो आणि त्यात काही तुमचे येतात, काही आमचे येतात आणि निवडणूक आल्यानंतर मग गठबंधन करताना फार कठीण परिस्थिती होती. अशीच परिस्थिती विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिका क्षेत्रात झाली. आणि या नगरपालिका क्षेत्राचे आमदार अर्थात प्रकाशराव भारसाकडे जे की अशा युत्या प्रतियुत्या किंवा अशा पद्धतीच्या आघाड्या बिघाड्या करण्यात एक मातब्बर आहेत असं म्हणलं जाते. आणि त्यामुळे त्यांनी यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीचा एक डाव किंवा अशाच पद्धतीचं एक गठबंधन आपल्या नगरपालिकामध्ये क्षेत्रामध्ये केलं जे की अख्ख्या राज्यभर गाजते आहे. आणि असं गाजत असताना अनेकांनी, पत्रकार असतील, माध्यम प्रतिनिधी असतील किंवा पक्षांतर्गत जे काही कार्यकर्ते नेते असतील यांच्यामध्ये प्रचंड खळबळ माजली. आणि मग अशा परिस्थितीत अशी अभद्र युती की जे आपल्याला आपण विरोधात लढलो ते जर आपल्याला आता सोबत घ्यावं लागत असतील तर यापेक्षा राजकारणाला पराभव पुरला असता. झालं मंडळी असं अकोटमध्ये की तेथे एमआयएम म्हणजे जो कट्टर मुस्लिमपंथी किंवा मुस्लिम विचाराचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष जो की कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सध्या देशात आणि जगात प्रसिद्ध आहे, अशा मोठ्या पक्षाने एमआयएम सारख्या कट्टर मुस्लिमपंथीय पक्षाशी युती करणे किंवा त्यांना सोबत घेऊन आगामी कार्यकाळ नगरपालिकेचा चालवणे यासाठी म्हणून स्थानिक स्तरावर एक योजना आखली होती. पण ही योजना साफ कोलमडली मंडळी. कारण याच्याबद्दलची जे काही वापर राज्यभर झाला की सातत्यानं आपण त्या बातम्या पाहतोय, वृत्तपत्र असतील, माध्यमं असतील, चॅनल असतील, टी व्ही असतील, यावर ही बातमी सातत्यानं 2 दिवसापासून गाजत आहे. आणि त्यामुळे साहजिकच मग हे कोणं केलं? कारण पक्ष नेतृत्वाला विचारलं जाते की अशी युती शक्य आहे का? अशा कशा युत्या आपण करणार आहे? अशामध्ये आपलं सरकार चालवायचं आहे का? आणि लोक आपल्याला उद्या काय म्हणतील? कारण महानगरपालिकाच्या निवडणुका सुद्धा सध्या आता त्यांचा मोसम सुद्धा वाढलेला आहे. अशा परिस्थितीत जर अकोट आणि दुसरी कुठली तरी नगरपालिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच झालं तर या बाबतीत प्रश्न विचारला गेला. आणि मग प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक नोटीस या प्रकाश भारसाकडे, भाजपाचे आमदार अकोट मतदारसंघाचे, यांना धाडली आहे, पाठवलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांना विचारणा केली आहे मंडळी की तुम्ही अशा पद्धतीचं हे केलं, याच्यासाठी कारणे दाखवा, अन्यथा तुमच्यावर पक्षसिद्धीचा अनुषंगाने कारवाई करणे येते, अशा पद्धतीची एक जुजबी नोटीस या आमदारांना पाठवलेली आहे. मंडळी, आमदार भारसाकडे यांनी अनेक निवडणुकांमध्ये, अलीकडे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत असतील, लोकसभेच्या निवडणुकीत असतील, अशा पद्धतीचं एक गठबंधन हे आपल्या परीनं ते आपल्या या मतदारसंघात करतात. दर्यापुरामध्ये त्यांचा दणदणीचा पराभव झाला, पक्षाचाही पराभव झाला, स्वतःची पत्नी या निवडणुकीमध्ये पराभूत झाली. ठीक अकोट, परंतु अकोट, तेलारा आणि हिवरखेड या 3 नगरपालिका जरी त्यांनी हातात घेतल्या असल्या, पक्षाने हातात घेतल्या असल्या, तरी स्वतःच्या गावामध्ये हा त्याचा झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. मग अशा परिस्थितीत अकोटमधली परिस्थिती आपण अगदी साऊंड करावी, त्यासाठी म्हणून स्थानिक संबंध आणि कार्यकर्त्याची निवड आहे, कार्यकर्त्याची निवडणूक आहे, यामध्ये आपण आमदार आहे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीनं आता असं ठरवू त्या पद्धतीने इथं होईल अशी त्यांची म्हणजे खात्री होती. पण पक्षश्रेष्ठींनी हे
त्यांचं जे मत आहे हे मान्य केलं नाही आणि त्यांना नोटीस दिली. आणि अशा परिस्थितीत आता आमदार भारसाकडे संपूर्णतः तोंड कशी पडलेले आहेत. मागील 7-8 महिन्यापूर्वी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणता येईल, आमदार भारसाकडे यांच्या पक्षातला मोठा वर्ग, भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्यावर सुद्धा त्यावेळेस निवडणुकी दरम्यान यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही म्हणून आमदार भारसाकडे किंवा जिल्हा भाजपाच्या अध्यक्षाकडून किंवा स्थानिकांकडून जे काही अहवाल पक्षश्रेष्ठीकडे गेला की ज्यामध्ये त्या अहवालावरून अनेक कार्यकर्त्यांवर त्यावेळेस पक्षातून निलंबित होण्याची पाळी आली. आणि त्यावेळेस त्यांना कुठलाही कारणे दाखवल्या गेलं नाही. कार्यकर्त्यांना एकदम पक्षातून निलंबित केल्या गेलं कारण त्याच्यामध्ये आमदारांचा जोरा होता किंवा आमदार म्हणत होते म्हणून त्यांना निलंबितच करावं लागते किंवा यांना निलंबितच केलं पाहिजे असाही रेटा आमदार भारसाकडे यांनी त्यावेळेस वरिष्ठांकडे पोहोचवला असेल, केला असेल. म्हणून त्यावेळेस अनेक भाजपाचे कट्टर कार्यकर्ते जे नगरसेवक होते, संघटनात्मक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या, अशांना एकाएकी पक्षाने निलंबित केलं. त्यानंतर या लोकांनी मग बरेचशी पक्षश्रेष्ठीकडे दाद मागितली. मुंबईला गेले, नागपूरला गेले, पक्षश्रेष्ठीकडे रेट मांडली, तरी पण त्यांचं कुठलंही ऐकलं गेलं नाही. आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिका निवडणुकीमध्ये हे भाजपाचे उमेदवार जे भाजपाचे पक्षातून काढून गेलेले कार्यकर्ते यांनी मग कोणी शिंदे सेनेमध्ये गेलं, कोणी वंचितमध्ये गेलं आणि नगराध्यक्षांनी त्यांनी उमेदवाऱ्या मागितल्या. त्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्या. चंचल पितांबरे असतील, ते चिखले असतील, यांना दुसऱ्या पक्षाने उमेदवारी दिली पण भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस त्यांना घरात येऊ दिलं नाही किंवा त्यांना बाहेरचाच रस्ता दिला आहे. त्यामुळे आता ही नाराज झालेली ही मोठी मंडळी ही आता निश्चितच आमदार भारसाकडेच्या मागे लागणार आहे एवढं निश्चित. कारण त्यांच्या बाबतीत जर तसा निर्णय लागते, त्यांना जर कोणतं तसं म्हणजे विचारणा केल्या जात नाही, आमदारांनी सुचवलं, पक्षाच्या नेतृत्वाने सुचवलं म्हणजे एकदम निलंबित केलं जाते. आणि या ठिकाणी तर राज्यभर जे प्रकरण गाजते आहे की ही अभद्र युती आणि जे शिल्पकार असणारे आमदार प्रकाश भारसागळे यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या जाते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आलेली नोटीस पाहिल्यावर असं वाटते की अध्यक्षांना सांगावं असं वाटते की तुम्ही फक्त त्यांना कारणे दाखवा देता आणि खऱ्या अर्थानं तळागाळातील जो कार्यकर्ता असते की ज्यांनी भारसागळ्यांना आमदार केलं 6 वेळा, 5-6 वेळा, त्यांना तुम्ही काही न विचारता की तिथं भारसागळे काही चुकले काय, तुम्ही का पक्षाच्या विरोधात काम केलं याची कोणती विचारणा न करता ज्या कार्यकर्त्यांनी तिथं भारतीय जनता पक्ष मोठा केला, पक्ष वाढवला, त्यांना तुम्ही एकाएकी काढून टाकला. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षांनी दिलेली ही नोटीस, या नोटीसवर काय होते हे पाहायचं आहे. मंडळी, खरं म्हणजे याच्यामध्ये अशी चर्चा आहे किंवा असं असतेच, तुम्हाला अंदाज किंवा समजलं असेल की आता राज्यभर निवडणुकीचा जोर आहे महानगरपालिकांच्या आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, वक्ते, प्रवक्ते, स्टार प्रचारक हे प्रचारात आहेत. माध्यमाचे प्रतिनिधी त्यांना ठिकठिकाणच्या माहितीबाबत अनुषंगाने विचारतात की इथं कसं झालं, तिथं कसं झालं. तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांना उत्तरं देताना कठीण जाते. आणि मग काय तर आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे किंवा त्यांना नोटीस दिलेली आहे, हे एक ठेवणीतलं उत्तर माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी म्हणून हे नोटीस दिली आहे असं वाटते. कारण निवडणुकीचा माहोल 15-20 दिवस, महिनाभर आहे. आणि मग अशी नोटीस दिल्यानंतर भारसागळेकडून काय जे स्पष्टीकरण होईल ते झाल्यानंतर काही दिवस म्हणजे वातावरण शांत होईपर्यंत हे असंच राहील आणि पुन्हा भारसागळे यांच्या बाबतीत जैसे ते करण्यात येईल. त्यामुळे 5-6 वेळा आमदार झालेल्या या व्यक्तीला पक्षशिस्तीचा बळगा किंवा पक्षशिस्त बिघडवली, त्यामुळे याच्यावर काय कारवाई होते हेच आपल्याला तुम्हाला पाहायचं आहे. मंडळी, या अनुषंगानं मी अकोट मतदारसंघातील किंवा अकोट शहरातील जो आढावा घेतला त्या अनुषंगानं मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबू, पुन्हा उद्या याच अनुषंगाने भेटू. तोपर्यंत नमस्कार.